first part of the nephron is Bowman's capsule. As we know that Bowman's capsule, this is a Bowman's capsule which is curve-shaped structure, and inside it has a network of capillaries. This network of capillaries is known as glomerulus. So Bowman's capsule, this one plus glomerulus together they form a common structure that is called as Malpighian body. Here first point is glomerulus. Glomerulus is a bunch or tuft of a blood capillaries which is formed by the branching of afferent arteriole. Here afferent arteriole carries blood to the glomerulus, to the Bowman's capsule, where it divide and redivide to form a capillary network, and these capillary network again unite to form arteriole which is carry blood away from this Bowman's capsule is called as efferent arteriole. तर या ठिकाणी पहिला स्ट्रक्चर आहे नेफ्रॉनचा बॉमन्स कॅप्सूल, कप लाईक कॅव्हिटी जिला आपण बॉमन्स कॅप्सूल म्हणतो, आणि आतल्या साईडला तिथं आहे कॅपिलरी नेटवर्क. तर या कॅपिलरी नेटवर्कला पूर्ण ग्रुपला, कॅपिलरीच्या पूर्ण ग्रुपला आपण म्हणणार ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस आणि बॉमन्स कॅप्सूल दोघं मिळून माल्फिजियन बॉडी तयार होणार. ओके, तर पहिला पार्ट आहे ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस काय आहे? It is a branch or tuft of a blood capillaries and it is present inside a cup-like cavity called Bowman's capsule. Here Bowman's capsule plus glomerulus they together form Malpighian body. दोघं मिळून Malpighian body तयार करणार. आता या ठिकाणी जे काही कॅपिलरी नेटवर्क तयार होणार आहे त्याच्यात ते नेटवर्क सुरू होत आहे रिनल आर्टरीपासून. रिनल आर्टरी या ठिकाणी पुढे असणार आहे. रिनल आर्टरी ही डिवाइड होऊन एफरंट आर्टेरियोल तयार करणार. एफरंट आर्टेरियोल ब्लड आणणारे बॉमन्स कॅप्सूलपर्यंत. या ठिकाणी एफरंट आर्टेरियोल जेव्हा बॉमन्स कॅप्सूलच्या कॅव्हिटीमध्ये एंट्री करणार तेव्हा ती फाईन ब्रँचेसमध्ये डिवाइड होणार, जिला आपण कॅपिलरीज असं म्हणणार. या कॅपिलरीज परत दुसऱ्या साईडने रियुनाईट होते आणि ते फॉर्म करतील दुसरा आर्टेरियोल ज्याला आपण म्हणणार इफरंट आर्टेरियोल. तर इफरंट आर्टेरियोल हा बॉमन्स कॅप्सूलपासून ब्लड घेऊन जातो. ॲफरंट आर्टेरियोल हा बॉमन्स कॅप्सूलकडे ब्लड आणणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी दोघांचा डायमीटरमध्ये फरक आहे. ॲफरंट आर्टेरियोलचा डायमीटर हा जास्त आहे, इफरंट आर्टेरियोलचा डायमीटर हा फार कमी आहे. याच्याने काय होणार? इट क्रिएट्स अ हायड्रोस्टॅटिक प्रेशर अँड विच रिझल्ट्स इन टू अल्ट्राफिल्ट्रेशन. या ठिकाणी या हायड्रोस्टॅटिक प्रेशरने या ठिकाणी अल्ट्राफिल्ट्रेशन होणार आहे. तर अल्ट्राफिल्ट्रेशन कशामुळे होणार? हायड्रोस्टॅटिक फोर्सने, जो यांच्या डायमीटरच्या डिफरन्समुळे या ठिकाणी क्रिएट होणार आहे. तर या ज्या ब्लड कॅपिलरीज असतात दीज आर फेनेस्ट्रेटेड, त्या कंटिन्युअस नसतील, त्यांची वॉल ही ठिकठिकाणी गॅप असतो. दुसरा स्ट्रक्चर आहे Bowman's capsule. दूसरा पॉइंट है Bowman's capsule. Bowman's capsule, as we know that it is a cup-like structure. It has two wall, outer wall and inner wall. Outer wall is known as parietal wall. पेरिफेरीला जी वॉल प्रेझेंट असणार परायटल सराउंडिंगमध्ये, ग्लोमेरुलसच्या Bowman's capsuleच्या सराउंडिंगमध्ये ही वॉल प्रेझेंट आहे आउटर, म्हणून तिला परायटल वॉल असं म्हणणार. आणि जी वॉल आतल्या साईडला आहे इनसाइड रिजनमध्ये तिला आपण म्हणणार विसरल वॉल. ओके, आउटर परायटल अँड इनर विसरल वॉल. हिअर विसरल वॉल हॅज सम मॉडिफाईड सेल. दीज आर कॉल्ड ॲज पोडोसाइट. ॲज द नेम सजेस्ट, पोडोस मीन्स लेग, पोडा मीन्स लेग अँड साइट्स मीन्स सेल. सेल हॅव्हिंग लेग और फीट लाईक स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज पोडोसाइट. आता पोडोसाइट, दोन पोडोसाइटच्या मध्ये एक छोटा गॅप असतो, स्लिट्स असते, आणि त्याच्यामधून हे काही अल्ट्राफिल्ट्रेशन प्रोसेस होणार आहे. बिटवीन द परायटल वॉल अँड विसरल वॉल देर इज अ गॅप. दिस ब्लँक एरिया इज अ गॅप. दिस गॅप इज कॉल्ड ॲज कॅप्सुलर स्पेस. ओके, कॅप्सुलर स्पेस कुठे असणार आहे? परायटल आणि विसरल वॉलच्या मधला जो एरिया आहे तो असणार आहे कॅप्सुलर स्पेस.
तिसरा पॉईंट आहे आपला नेक. आता हा जो नेक रिजन आहे, इट्स वॉल इज मेड अप ऑफ सिलिएटेड इपिथेलियम. या ठिकाणी या इपिथेलियम सेल्स आहेत आणि त्या इपिथेलियम सेल्स या ठिकाणी आपण बघतो की त्यांना मायक्रोविला आहे. त्यांचा जो मधला एरिया आहे तो काही ब्रांचेसमध्ये डिवाइड झालेला आहे. ओके, फिंगर लाईक प्रोजेक्शन्समध्ये डिवाइड झालेला आहे. यांना आपण फिंगर लाईक प्रोजेक्शनला आपण म्हणणार मायक्रोविला. सो द वॉल ऑफ अ नेक इज मेड अप ऑफ सिलिएटेड इपिथेलियम. ओके, अँड द लुमेन, हा जो गॅप आहे सिलिएटेड इपिथेलियमच्या मध्ये हा जो गॅप आहे याला आपण म्हणणार युरिनरी पोल. नेक्स्ट पॉईंट आहे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणणार PCT. सो इट इज हायली कॉइल्ड स्ट्रक्चर. जसं आपण आधी बघितलं होतं, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल इज अ हायली कॉइल्ड स्ट्रक्चर अँड इट्स वॉल इज मेड अप ऑफ क्युबॉइडल सेल्स विथ ब्रश बॉर्डर. सेम या ठिकाणी जसं आहे त्याच ठिकाणी असणार क्युबॉइडल सेल आणि त्यांना अशा प्रकारे ब्रश बॉर्डर असणार, ज्यांना आपण मायक्रोविलाय म्हटलं आहे. अँड these proximal convoluted tubule is surrounded by peritubular capillaries. पेरी म्हणजे पेरी, ट्युब्युलर म्हणजे ट्युब्युल्स. हे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड पार्ट हा ट्युब्युलरच पार्ट आहे आणि या ट्युब्युलच्या आजूबाजूला जी कॅपिलरीज असणार त्यांना आपण म्हणणार पेरीट्युब्युलर कॅपिलरीज. आता या ठिकाणी प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन होणार आहे. तर या ठिकाणी जो कन्व्होल्युटेड पार्ट असतो त्याच्यामुळे होणार काय की जे काही फिल्ट्रेट त्याच्यामधून फ्लो होत आहे त्याचा स्पीड हा कमी होऊन जाईल आणि ज्याच्याने रिॲब्सॉर्प्शनसाठी जास्तीत जास्त ड्युरेशन मिळणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे पॉईंट नंबर 5, लूप ऑफ हेनले. तर प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल नंतर हा जो यू शेप ट्यूब्युलर स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणणार लूप ऑफ हेनले. याला 2 लूप असतील, डिसेंडिंग लूप आणि असेंडिंग लूप. ओके, सो यू शेप ट्यूब is divided into 2 limbs, descending limb and ascending limb. Descending limb is a thin walled structure, thin walled tube. आता thin wall असल्यामुळे काय होणार, it is permeable to water. वॉटर हा इझिली या ठिकाणी ॲब्सॉर्ब होणार आहे, या ठिकाणी एक्झिट होणार आहे. आणि जो काही असेंडिंग पार्ट आहे इट इज थिक वॉल स्ट्रक्चर. आता थिक वॉल असल्यामुळे काय होणार, या ठिकाणी वॉटर साठी हा परमिएबल रिजन आहे, वॉल थिन असल्यामुळे. आणि या ठिकाणी वॉल थिक आहे तर हा वॉटरसाठी इम्परमिएबल असणार. इट्स वॉल इज ऑल्सो मेड अप ऑफ सिम्पल क्युबॉइडल इपिथेलियम अँड इट इज सराउंडेड बाय सम कॅपिलरीज. दीज कॅपिलरीज आर नोन ॲज वासा रेक्टा. ज्या कॅपिलरीज याच्या सराउंडिंगमध्ये असतील त्यांना आपण म्हणणार वासा रेक्टा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ वासा रेक्टा? टू ऑपरेट काउंटर करंट सिस्टीम, अ मेकॅनिझम फॉर ऑस्मो रेग्युलेशन. वासा रेक्टाने ऑस्मो रेग्युलेशन प्रोसेस या ठिकाणी मेंटेन होणार आहे, कॅरी आउट होणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला. सो नेक्स्ट पॉईंट इज पॉईंट नंबर 6, distal convoluted tubule, which is also known as DCT. So this coiled tubule is known as distal convoluted tubule. Is a coiled tubule. Its wall is again made up of same structure, simple cuboidal epithelium, and it has some functions. Like first function is tubular secretion, or it is also known as augmentation or active secretion. आता हे ट्युब्युलर सिक्रेशन किंवा ॲक्टिव्ह सिक्रेशन किंवा ॲग्मेंटेशन काय आहे? वेस्ट टेकन अप फ्रॉम सराउंडिंग कॅपिलरीज अँड पोअर इन टू युरिन. तर या कॅपिलरीजच्या या नेफ्रॉनच्या आजूबाजूला, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलच्या आजूबाजूला जे काही कॅपिलरीज असणारे, ब्लड कॅपिलरीज असणारे, त्या ब्लड कॅपिलरीजमधून वेस्ट हे ॲब्सॉर्ब केलं जाईल आणि या ट्यूब्यूलच्या आतल्या साईडला ते पोअर केलं जाणार, टाकलं जाणार आहे. लास्ट पार्ट आहे या ठिकाणी कलेक्टिंग ट्यूब्यूल. हा जो छोटा रेड कलर पार्ट दाखवलेला आहे दिस इज कलेक्टिंग ट्यूब्यूल. कलेक्टिंग ट्यूब्यूल इज अ शॉर्ट स्ट्रेट पार्ट ऑफ द नेफ्रॉन अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ धिस? इट रिॲब्सॉर्ब वॉटर अँड सिक्रेट प्रोटॉन्स. या ठिकाणी वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन होणार आणि प्रोटॉन्स सिक्रेट होणार आहे. It opens into this
ब्रांच्ड स्ट्रक्चर दिस इज नोन ॲज कलेक्टिंग डक्ट. आता हा जो मेन एरिया ही जी ट्यूब्यूल दिसते आहे वर्टिकल ट्यूब्यूल, इट इज नोन ॲज कलेक्टिंग डक्ट. सर कलेक्टिंग ट्यूब्यूल ओपन होत आहे कलेक्टिंग डक्टमध्ये. जे काही सिक्रेशन इथपर्यंत आलेलं आहे तो ते पोर करणार आहे कलेक्टिंग डक्टमध्ये. तर या ठिकाणी आपण बघितलं आहे स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन, ज्याचा पहिला पार्ट आहे बॉमन्स कॅप्सूल. बॉमन्स कॅप्सूल इज अ कप लाईक स्ट्रक्चर, ज्याच्या आतल्या साईडला असणारे नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरीज. आता त्याला आपण म्हणणार ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलस प्लस बॉमन्स कॅप्सूल काय तयार होणार आहे, माल्फिजियन ट्यूब्यूल. नंतर एक स्ट्रेट ट्यूब अरेज होणार, ज्याला आपण म्हणणार नेक, आणि पुढे ही कॉईल ट्यूबमध्ये कन्वर्ट होणार. या कॉईल ट्यूबला आपण म्हणणार प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. त्याच्यानंतर येणार आहे यू शेप ट्यूब्यूल which is known as loop of Henle. It has two loop, descending and ascending loop. Again it converted into a coil structure that is known as distal convoluted tubule. The distal convoluted tubule च्या टर्मिनल एंड हा शॉर्ट स्ट्रेट ट्यूबमध्ये कन्वर्ट होणार आणि याला आपण म्हणणार कलेक्टिंग ट्यूब्यूल. आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल ओपन होणार आहे कलेक्टिंग डक्टमध्ये. अशा प्रकारे युरिन हा तयार होणार आणि कलेक्टिंग डक्टमध्ये पोअर होऊन